नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण या व्हिडिओमध्ये विशेष शिक्षक भरती 2025-26 बद्दल बोलणार आहोत। एका उमेदवाराचं मला असं कमेंट आलं होतं की मॅडम, विशेष शिक्षक जे आहे यांच्याबद्दल आम्हाला अजून पण थोडंसं कन्फ्युजन आहे आणि या पदभरतीबद्दल सध्या परिस्थितीत काय नवीन अपडेट आहे किंवा काय चेंजेस आहे नवीन जी-आर नुसार किंवा नवीन शासनानुसार आणि तो ॲप्लिकेबल होणार आहे का? तर बघा मित्रांनो, जेवढी मला माहिती आहे त्यानुसार मी तुमचा शंकाचं समाधान करण्याचा प्रयत्न करते मित्रांनो। तर बघा मित्रांनो, विशेष शिक्षण पदभरती म्हणजे शिक्षक पदभरती म्हणजे बघा आपले कला शिक्षक झाले, क्रीडा शिक्षक झाले, कार्यानुभवचे शिक्षक झाले आणि संगीत शिक्षक झाले मित्रांनो। तर याला आपण विशेष शिक्षक असं म्हणतो। बरोबर आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय होता त्यामध्ये स्पष्ट केलं होतं की विशेष शिक्षक पवित्र पोर्टल मार्फत भरल्या गेल्या पाहिजे आणि किती प्रमाणात, किती विद्यार्थ्यांच्या मागे किती शिक्षक, विशेष शिक्षक असलं पाहिजे हे आपल्याला डिटेल त्या जी-आर मध्ये दिलं होतं मित्रांनो। तर मी ते एक तुम्हाला रिवाइज करते मित्रांनो। जर 250 ते 500 विद्यार्थी असेल तर त्याच्या मागे एक क्रीडा शिक्षक, 500 ते 750 जर असेल तर त्यामागे 3 असे क्रीडा, कला आणि कार्यानुभव शिक्षक, 750 ते 1000 एवढे जर विद्यार्थी असेल तर त्यामागे 4 शिक्षक, 1000 ते 1200 एवढे जर विद्यार्थी असेल तर त्यामागे 5 असे शिक्षक लागतील आणि 1200 ते 1500 जर विद्यार्थी असेल तर त्यामागे 6 विशेष शिक्षक आपल्याला लागणार आहे अकॉर्डिंग टू द 15 मार्चच्या जी-आर नुसार। त्यानंतर 21 ऑगस्ट 2025 ला लेटेस्ट जी-आर पब्लिश करण्यात आलं आणि या जी-आर नुसार 4860 एवढे केंद्रीय प्राथमिक शाळा निर्माण करण्याची मान्यता दिली। कशासाठी? विशेष शिक्षक पदभरतीसाठी। आणि यांच्या ज्या शाळा आहे यांच्या लिस्टचे नाव, त्यांचे डिस्ट्रिक्ट्स आणि त्यांचे डिटेल पूर्ण या जी-आर मध्ये दिले होते। विशेष शिक्षकासाठी किती किंवा विशेष शिक्षक किती आपण जागा यामध्ये आहे किंवा कोणकोणत्या शाळेमध्ये हे विशेष शिक्षक घेतल्या जातील। महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण महासंघ जो आहे यांनी 6/11/2025 ला सगळ्या जिल्ह्यामध्ये काय केले मित्रांनो, निवेदन दिले, पाठपुरावा केला की विशेष शिक्षक पदभरती व्हायला पाहिजे। 2022 मध्ये जर तुम्ही बघितली तर विशेष शिक्षकाची पदभरती आपल्याला जास्त प्रमाणात दिसून पडत नाही मित्रांनो। तर ह्या गोष्टीचं काय आहे, यामध्ये या जी-आर मध्ये स्पष्टपणे असं नमूद केलेलं आहे, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 यामध्ये जे विशेष शिक्षक आहे यांची पदभरती झाली पाहिजे, हे असं स्पष्टपणे नमूद आहे। म्हणजे 2025 ची जी भरती होणार आहे यामध्ये विशेष शिक्षकासाठी पण पदे येणार आहे आणि कमी प्रमाणात नाही मित्रांनो, जास्त प्रमाणात ह्या वॅकन्सीज अवेलेबल असणार आहे। कशासाठी? विशेष शिक्षकासाठी मित्रांनो। तर ह्या पवित्र पोर्टलच्या 2025 मध्ये भरती होणार का मग विशेष शिक्षकाची? तर हो, 100% तुम्हाला या भरतीमध्ये विशेष शिक्षकाबद्दल वॅकन्सीज पाहायला मिळणार आहे। पण जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त पदभरती व्हायला पाहिजे किंवा वॅकन्सीज आल्या पाहिजे किंवा आम्हाला चान्स मिळाला पाहिजे, तर तुम्ही ह्या गोष्टीचा पाठपुरावा नक्कीच करायला पाहिजे, ही गोष्ट उचलून धरायला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त वॅकन्सी आल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त विशेष शिक्षकांची भरती या भरतीमध्ये झाली पाहिजे मित्रांनो। तर तुम्हाला स्वतःसाठीच हा डिसिजन घ्यावा लागणार आहे की आपल्याला काय करायचं। अजून फार वेळ आहे, आपल्याकडे वेळ अजून गेलेली नाही, जाहिराती आलेल्या नाही आहे, प्रेफरन्सेस अजून यायच्या नाही आहे। तर तुम्ही ह्या गोष्टीचा पाठपुरावा नक्कीच करा की ह्या भरतीमध्ये विशेष शिक्षक पदभरती किती येणार आहे, कोणत्या स्तरावर येणार आहे, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल मित्रांनो। बघा, विशेष शिक्षक पदभरतीसाठी टीईटी किंवा सीटीईटी अनिवार्य आहे का मित्रांनो? तर नाही, सध्या तरी
विशेष शिक्षकाला हे अनिवार्य करण्यात आलेले नाही आहे. पण इन फ्युचर येऊ शकतो, असा जी-आर येऊ शकतो, की या शिक्षकांना पण टी-ई-टी पास होणे अनिवार्य आहे मित्रांनो. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा मित्रांनो, हाईप करा, ग्रुप मेंबर म्हणून जॉइन व्हा. कारण की लेटेस्ट अपडेट जो पण आहे किंवा पवित्र पोर्टल सी-टी-ई-टी किंवा टी-ई-टी बद्दल ज्या पण लेटेस्ट अपडेट असतात ते मी ह्या चॅनलवर टाकत असते, की तुम्हाला त्याची मदत व्हावी. त्यामुळेच मी हा चॅनल पण मागच्या वर्षी स्टार्ट केलेला आहे. वारंवार ही गोष्ट मी सांगत असते तुम्हाला. आणि मित्रांनो, माझं टेलिग्राम चॅनल पण जॉइन करून ठेवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून दुसऱ्याची पण मदत होईल. धन्यवाद.